नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 27 मधनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं इच्छुक उमेदवार किरण खाडम यांनी सिडको विभागीय कार्यालयामध्ये आपला उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या दाखल केला। यावेळी मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करत त्यांनी आपल्या उमेदवारीची ताकद दाखवून दिली आहे। अर्ज दाखल करताना मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। घोषणाबाजी, मनसेचे झेंडे आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे परिसरामध्ये निवडणुकीचं वातावरण तापलं होतं। किरण खाडम हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत। गोरगरिबांना मदत, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा आणि विविध समाज उपयोगी उपक्रमांद्वारे त्यांनी नागरिकांशी दृढ नातं निर्माण केलंय। यावेळी बोलताना त्यांनी प्रभागामधील मूलभूत प्रश्न सोडवणं, विकास कामांना गती देणं आणि सर्वसामान्यांचा आवाज महापालिकेमध्ये मांडण्याचा निर्धार व्यक्त केला। त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक 27 मधील निवडणूक अधिक चुरशीची होणार अशी चर्चा सुरू आहे। प्रभाग 27 मधला आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तरी प्रभाग 27चा कुठल्याही प्रकारचा विकास झाला नाही। इथून पुढे प्रभाग 27चा झपाट्याने विकास करण्याचा ध्येय महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरे ब्रँडचं राहील आणि महाविकास आघाडीचं राहील। जर महापालिकेत जाण्याची तुम्हाला संधी जर दिली तर तुमचा पहिला अजेंडा काय राहणार आहे? नागरिकांसाठीच्या मूलभूत सुविधा पूर्ण आम्ही करणार आणि सडकोमध्ये अनेक बेरोजगारी लक्ष देणार। MIDC जे आहे त्यांना अजून बळकट करणार, स्थानिक मुलांना प्राधान्य देणार, मराठी मुलांना नोकऱ्या देणार। प्रभागातील नागरिकांना काय आव्हान करतो? प्रभागातील नागरिकांनी त्याचं आवाहन करतो। एक तरुण उमेदवार उभा आहे, तरी भरघोस मताने आम्हाला आमच्या चारही पॅनलच्या लोकांना विजय